साक्री शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरात कबुतरांच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 7 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 10:30 वाजताच्या सुमारास घडली। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार शोएब सईद शेख या तरुणाला नूर भटू पिंजारी याने आपल्या घराच्या छतावर बोलावले होते। दोघांमध्ये याआधी कबुतरांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाल्याची चर्चा परिसरात होती। त्याच वादाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याचा आरोप फिर्यादीकडून करण्यात आला आहे। घटनेनंतर परिसरात अचानक आरडाओरड सुरू झाल्याने नागरिक घराबाहेर आले। काही जणांनी छतावरून काही इसम पळून गेल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षदर्शींना कोणीही पळताना दिसले नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। तसेच संशयितांच्या कुटुंबियांकडून घटनेनंतर खोटा बनाव करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी सलमान शेख सिराज यांनी साक्री पोलीस ठाण्यात सविस्तर फिर्याद दाखल केली असून नूर भटू पिंजारी याच्यासह त्याच्या पालकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत घटनेचा तपास सुरू केला आहे। दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला असून सर्व संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे। मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील वस्तुस्थिती तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। या घटनेमुळे साक्री शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे। लालू भट्टी पिंजारी साकरी से इसने सोएब को कॉल करके आप घाटी बुलाया और ऊपर लेके गया। विक्की भट्टू पिंजारी, भट्टू बिलाल पिंजारी, लालू पिंजारी इसने घाट से बुलाया। उन्होंने तीनों ने इसका मर्डर करा। उसका कसूर क्या था ये हमको पूछना था। चाकू से मारे, दांत तोड़ दिए, मुंह में कपड़ा था सोएब के। जब उसको पूछ रहे हैं हम कि क्या हुआ तो ऊपर कोई नहीं है। यही बार बार बिगर माँ बाप का बच्चा था, उसके दादा दादी का सहारा था वो। आज उसके दादा दादी का सहारा कौन बनेगा? किसने करा ये सब? ये भट्टू पिंजारी, विक्की भट्टू पिंजारी, लालू भट्टू पिंजारी साकरी से, इस्लामपुरे में से इन्होंने सब सबूत मिटा दिए थे। गली में आके बोले थे हमने कुछ नहीं किया, चोर थे, ये झूठ बोले उन्होंने, सब सबूत मिटा दिए। ये बोलने लगे कि हमने कुछ नहीं किया है। गाँव के अंदर सपड़े, टी शर्ट खून के भरे हुए सपड़े हैं, सब बेसिंग में सपड़े, हाथ खून गटरा में बहते हुए सपड़ा है। हमको इंसाफ चाहिए सर। छुरी थी, छुरी गाड़ी के अंदर लेके जाते। वो कहते हमने कुछ नहीं किया, ये जातिवाद दंगा लगा